सर्वांना नमस्कार। महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे डिसेंबर 2025। डिसेंबर महिन्यात कोणकोणते विषय असावेत ते पाहूया। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। सभा क्रमांक 7, दिनांक, वार, वेळ, स्थळ लिहिणार आहात। यानंतर आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली। सभेला पुढील सदस्य उपस्थित होते। अनुक्रमांक, सदस्याचे नाव, सही आणि खाली क्रमांक टाकून आपण सदस्यांची नावे लिहिणार आहात आणि पुढे सह्या घेणार आहात। यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली। सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले। विषय क्रमांक 1, मागील सभेची इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत। ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसे मंजूर करण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2, नोव्हेंबर महिन्यातील तक्रारींचा आढावा व तक्रार पेटी उघडण्याबाबत। ठराव क्रमांक, मागील माहात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी, केलेली कार्यवाही आणि तक्रारीचा निकाल याबाबत चर्चा करण्यात आली असता मागील माहात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्वांसमक्ष उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही। एकंदरीत शालेय वातावरण आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सांगण्यात आले। तसेच तक्रार आल्यास गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय, महिलांचे हक्क याबाबत जनजागृती करण्याबाबत। ठराव क्रमांक, महिला तसेच विद्यार्थिनींना अपमानात्मक वागणूक, हिंसात्मक छळ, मानसिकदृष्ट्या छळ करणे अशा प्रकारची वागणूक दिली जाते। त्यामुळे अशा प्रवृत्तीविरुद्ध काय करावे याविषयी चर्चा झाली असता बाल-लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, लैंगिक छळ प्रतिबंध कायदा या कायद्यांचं मार्गदर्शन व्हावं यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात येऊन डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात एक दिवस कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। विषय क्रमांक 4, लैंगिक शिक्षणाबाबत। ठराव क्रमांक, विद्यार्थी-विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षण असणे काळाची गरज असल्याचे सांगितले। निव्वळ आकर्षणापोटी विषयाची गांभीर्यता नसल्याने पुढील अडचणींना सामोरे जावे लागते। यावर चर्चा झाली असता चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करणे, चांगला वाईट स्पर्श ओळखणे, मैत्रीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवणे, लैंगिक शिक्षणाची ओळख व्हावी या दृष्टीने मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात यावी व त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक अथवा निर्भया पथकाला निमंत्रित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 5, विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण तयार करण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःवर झालेल्या कोणत्याही प्रकारच्या त्रासाबद्दल शाळेत अथवा घरी भयमुक्त बोलता यावं अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेतील शिक्षकांनी भयमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम, स्त्री-पुरुष समानता कायद्याचे मार्गदर्शन, मानसिक छळामुळे होणारे दुष्परिणाम, दडपणमुक्त शाळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 6, ऐनवेळेचा विषय। ऐनवेळेचा कोणताही विषय नसल्याने अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।